नमस्कार. मी राजेंद्र गांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. तर मंडळी, गेल्या महिनाभरात आपण पाहत आहोत, लीन मॅन्युफॅक्चरिंगमधले व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग आहे. तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर होतो आणि तो वापर करून करून त्याच्यामध्ये एखादी सिस्टम डेव्हलपमेंट कशी पद्धतीने केली, हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून पाहिलं. त्याची आज समरी पाहाल तर तुम्ही त्याच्यामध्ये की तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत आणि नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत, हे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल. त्याच्यानंतर त्याच्यात काय ॲडिशन करता येईल, ज्याच्यामुळे ज्या नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रिमूव्ह करता येतील. त्याला म्हणतो आपण कायझन्स किंवा स्मॉल इम्प्रूव्हमेंट करणं, म्हणजे प्रोसेस रिडक्शन करणं. ठीक आहे. ते करून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असतील किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या उद्योगधंद्यामध्ये त्या अशा कोणत्या नॉन व्हॅल्युएबल ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला जास्त लॉस होतोय, तुमचा वेळ जास्त खर्च होतोय, तुम्हाला प्रॉफिट तुमचं हे आहे ते होत नाहीये, हे तुम्ही पाहू शकता. आणि लीन मॅनेजमेंट आहे किंवा लीन मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम आहे, ती तुम्ही वापरून लीन कन्सेप्ट वापरून तुम्ही त्याला रिझॉल्व्ह करू शकता. तर ही छोटी-छोटी उदाहरणं आपण मागच्या महिन्याभरात पाहिलेली आहेत. ती तुम्हाला कशी वाटली? त्यात तुम्ही खरंच ते ऑब्झर्वेशन केलं आहे का? हे तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटच्या माध्यमातून मला कळवू शकता. धन्यवाद.